नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संगणक या विषयावरचे काही प्रश्न आणि हे प्रश्न आपल्याला तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य विभाग सर्व परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त असे हे प्रश्न राहणार आहेत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजचा पहिला प्रश्न घेऊ. संगणकाचा मेंदू कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे CPU. हा संगणकाचा मेंदू मानला जातो. प्रश्न क्रमांक दुसरा. CPUचे पूर्ण रूप काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हे CPUचे पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. इनपुट डिव्हाइस कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कीबोर्ड. हे कम्प्युटरचे इनपुट डिव्हाइस आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आता पाहू प्रश्न क्रमांक 4. आउटपुट डिव्हाइस कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मॉनिटर. हे कम्प्युटरचे आउटपुट डिव्हाइस मानले जाते. हे प्रश्न लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5. रॅम हे पूर्ण रूप काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रँडम ॲक्सेस मेमरी. हे रॅमचे पूर्ण रूप आहे. हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. नेक्स्ट प्रश्न. आताच आपण रॅमचे बघितले होते. आता प्रश्न क्रमांक 6. रोमचे पूर्ण रूप काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रीड ओनली मेमरी. हे रोमचे पूर्ण रूप आहे. लक्षात ठेवा रॅम आणि रोम याच्यातला फरक. प्रश्न क्रमांक 7. संगणकातील कायमस्वरूपी म्हणजे परमनंट मेमरी कोणती असते? तर याचे योग्य उत्तर आहे रोम. प्रश्न क्रमांक 8 पाहू. भारतात विकसित केलेला सुपर कम्प्युटर कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे परमा 8000. हा भारतात विकसित केलेला सुपर कम्प्युटर मानला जातो. परमा 8000. लक्षात ठेवा. काय म्हणते 1 KB म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे 1 KB म्हणजे 1024 बाईट. प्रश्न क्रमांक 10. विंडोज हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम. तर आजचे 10 प्रश्न झाले. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.